नमस्कार. ठरलं तर मग मालिकेमध्ये आज खूप छान ट्विस्ट दाखवला आहे. तर आता सायली आणि अर्जुन श्रद्धा टेलर्सच्या दुकानापर्यंत पोहोचलेले असतात. तर अर्जुन सायलीला विचारत असतो, तुला हे दुकान पाहून काही आठवतंय का? पण खरं तर सायलीला काही एक आठवत नसतं. त्यामुळे अर्जुन बोलतो की ठीक आहे, कदाचित तू लहान होतीस तेव्हा हे दुकान इथे नसेलही. आपण घरात जाऊया, घरात गेल्यानंतर तुला नक्कीच काहीतरी आठवेल. तर अर्जुन आणि सायली दोघेही आता तिला मिळालेल्या चाव्यांचा वापर करून ते दरवाजा उघडतात आणि घरामध्ये येतात. तर घरामध्ये सगळीकडेच अंधार असतो आणि घर अजिबातही आवरलेलं नसतं. सगळा पसारा मैनावतीने इकडे तिकडे तसाच टाकून दिलेला असतो. आता टीनाचा फोन आल्यामुळे मैनावती देखील आता खूप घाबरलेली असते की घरामध्ये चोर शिरलेत वगैरे. तिला खरं तर घरी जायचं असतं, पण घरी जाण्यासाठी तिच्याकडे पैसेही नसतात. आणि तेवढ्यातच तिथे तन्वी येते आणि तिला विचारते की काय झालं मैनावती काकू, तुम्ही असे का घाबरलेले आहात? आता मैनावती मात्र तन्वीशी काही एक नीट बोलत नाही व बोलते, अगं तुला काय करायचं आहे, माझं मी पाहून घेईन ना. तेवढ्यातच तन्वी बोलते की चला, मी तर म्हणते की आता मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊयात. नाही, नाटकाच्या थिएटरपर्यंत जाऊन परत येईल म्हणते मी. आणि तेवढ्यातच मैनावतीची ट्यूब पेटते आणि ती तन्वीला बोलते की काय, तू नाटकाच्या थिएटरपर्यंत जाणार आहेस? अगं तिथंच तर मागच्या गल्लीत आमचं घर आहे आणि आत्ताच मला टीनाचा फोन आला होता की आमच्या घरामध्ये कोणीतरी चोर वगैरे शिरलेत म्हणून. मला तिकडे जायचं आहे गं. त्यावर तन्वी बोलते, हो का, चोर शिरलेत का? नाही, मग तर मी म्हणते तुम्ही लवकर जा तुमच्या घराकडे. मी जर असते ना तर लगेच धावत पळतच गेली असते. अहो आजकालचे चोर काय सांगू तुम्हाला, साधी सेफ्टी पिनसुद्धा मागे सोडत नाहीत. मग तुम्ही जर आता घरी पाहायला गेलात ना तर फक्त उघडं दार आणि मोकळ्या भिंती दिसतील तुम्हाला. सगळं तुमचं दुकान देखील तिथेच आहे ना, तुमचं दुकानसुद्धा लुटून नेतील घरासोबत. ते घरातील सगळं सामान गायब करतील. आता मात्र मैनावती खूप घाबरते आणि आता ती तन्वीसोबत घरी जाण्यासाठी तयार होते. तर इकडे सचिन आणि समीरा देखील घरी पोहोचलेले असतात. तर समीरा बोलते की मला तर वाटलं होतं तू येतोस की नाही. फायनली तुझे सगळे मित्र, रिलेटिव्ज वगैरे सगळ्यांना भेटून झालेलं आहे ना. त्यावर सचिनही बोलतो की हो, आता सगळ्यांना भेटून झालेलं आहे आणि आता परत कोणीच मित्र नाहीत, कोणीच कॉन्फरन्सेस वगैरे आता काहीच नाही. आता फक्त यस आणि यस. त्यावर समीरा विचारते की काय आहे हे यस आणि यस? त्यावर सचिन बोलतो की आता फक्त सचिन आणि समीरा. खरं तर हे असं खोटं खोटं बोलून आता तो समीराला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतो. तर समीरा त्याला बोलते की ठीक आहे, आता मी आपल्या दोघांसाठीही मस्त इंडियन जेवण ऑर्डर करते, आपण जेवण करूयात. त्यावर सचिन सांगतो की अगं मी आताच मित्राकडून आलो आहे आणि मित्राच्या बायकोने खूप आग्रह करत मला खाऊ घातलं आहे, त्यामुळे मला अजिबातही भूक नाही आहे. तू एक काम कर, तू तुझ्यासाठी स्वतःसाठी जेवण ऑर्डर कर. आणि इतकंच नाही तर मित्राच्या मुलाने नंतर मला 2 चॉकलेट्स देखील दिले आणि ते चॉकलेट खाऊन तर माझं पोट एकदम भरलेलं आहे, त्यामुळे मला अजिबातही भूक नाही आहे, तू तुझ्यासाठी जेवण ऑर्डर कर म्हणून. तर आता तन्वी मैनावतीला घेऊन मैनावतीच्या घरी येत असते. पण खरं तर तन्वी खूप वैतागलेली असते मैनावतीला सोबत घेऊन आणि तिला खूप पश्चातापही होत नसतो. आता मैनावती गाडीमध्ये बसते, पण तिला काही मात्र बेल्ट लावता येत नसतो. त्यामुळे तन्वी तिला सेफ्टी बेल्ट देखील लावून देते. आणि आता मैनावतीला घेऊन ती थिएटरच्या मागच्या गल्लीमध्ये येण्यासाठी निघालेली असते. तर इकडे सचिन सांगत असतो समीराला की हो, माझा मित्र माझ्याच वयाचा आहे, पण तरीही त्याला 2 मुलं आहेत वगैरे. त्यावर समीरा विचारते, म्हणजे तो फॅमिली मॅन आहे, तर तुझा काय विचार आहे मग लग्नाबद्दल? त्यावर सचिन सांगतो, खरं तर लग्न करायचं आहे मला, पण काय आहे ना, मला कोणी अशी माझी लाईफ पार्टनर वगैरे असं कधी कोणी मिळालंच नाही. त्यावर समीरा त्याला विचारते की कोणी मिळालंच नाही? तुझ्यासारख्या डॅशिंग मुलाला कोणी मिळालंच नाही असं कसं होईल? कोणीतरी तर मिळालंच असेल ना तुला इतक्या दिवसांमध्ये वगैरे.
तर इकडे सायली आणि अर्जुन आता मैनावतीच्या घरामध्ये शिरलेले असतात. तर अर्जुन आता सायलीला विचारत असतो की तुला या घरामध्ये आल्यानंतर काही आठवतंय का लहानपणीच्या गोष्टी वगैरे? हे कपाट बघ, तू तुझे खेळणे वगैरे यामध्ये ठेवत असतील. ही खिडकी वगैरे बघ, तू इथे बसून मित्रांशी मस्ती केली असेल कधी. हा टी व्ही बघ, हे मशीन बघ, तुझे आईबाबा जेव्हा काम करत असतील तेव्हा तू मध्ये मध्ये लुडबुड वगैरे करत असशील. तुला काहीतरी तर लहानपणीचं आठवतच असेल ना या वस्तूंकडे पाहून वगैरे. पण खरं तर सायलीला काही एक आठवत नसतं तिथे आल्यानंतर, आणि तिचं त्या जागेशी काही कनेक्शन आहे असं देखील तिला वाटत नसतं. तेव्हा सायली बोलते की मला माझ्या लहानपणीच्या खुणा तर इथे काही एक आठवत नाही आहेत, पण ते आठवत नसलं तरी शोधायला मात्र हवं आहे. आपण आता शोध घेऊयात, आपल्याकडे कमी वेळ आहे. आता ते दोघेही रूममध्ये लहानपणीच्या सायलीच्या काही खुणा सापडतायत का शोधत असतात. तर इकडे चोर आपलं घर लुटून नेतील म्हणून ही मैनावती मात्र तन्वीला बोलत असते की अगं बैलगाडा चालवतेस का, जरा फास्ट चल ना. कशाला तुझ्या गाडीमध्ये बसले बरं मी, जरा पटापट चल, नाहीतर तिकडे चोर माझं घर लुटून नेतील सगळं. तर सायली आणि अर्जुन दोघेही आता काही लहानपणीच्या खुणा सापडतायत का म्हणून सगळ्या घरभर शोधाशोध करत असतात. काही सापडतंय का, मात्र त्यांच्या हाताला काही एक सापडत नाही. तर तन्वी मात्र या मैनावतीला सोबत घेऊन खूपच पस्तावलेली असते, आणि तेवढ्यातच रस्त्याने जाताना तिची गाडी बंद पडते आणि ती खाली उतरून पाहते तर काय, तिचा गाडीचा एक टायर पंक्चर झालेला असतो. आता मात्र मैनावती रस्त्यावरच मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात करते. तर तन्वी मात्र कसंबसं तिला शांत करते आणि मेकॅनिकला फोन करते, पण मेकॅनिकही नंतर फोनच उचलत नसतो तिचा. त्यामुळे तन्वी पण खूप जास्त चिडलेली असते, तिलाही काय करावं सुचत नसतं. आणि तेवढ्यातच तिथे रिक्षा येताना दिसते. त्यामुळे तन्वी आणि मैनावती आता दोघीही त्या रिक्षाने मैनावतीच्या घरी जाणार असतात. तर इकडे अर्जुन आणि सायलीची शोधाशोध सुरू असताना त्यांना एका कपाटाच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी सापडते. त्यामध्ये बबली आणि एक टेलिफोन नंबर असं लिहिलेलं असतं. आता सायली हा नंबर अर्जुनला दाखवते आणि विचारते की इथे एक नंबर लिहिला आहे बबलीच्या नावापुढे, तुम्ही याच्यावर फोन करून पहा. आता अर्जुन तो नंबर पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा तर टेलिफोनचा नंबर आहे, आणि आता तर कोणी टेलिफोन वगैरे वापरत नाही. तर इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णा आजी, अस्मिता आणि कल्पना बसलेले असतात. तर तेव्हाच अस्मिता बोलते की शी बाबा, मला या सचिनचं ना एक गोष्ट अजिबात आवडत नाही. हा कामाशी एकदा सुरू झाला ना, एकदा काम याचं सुरू झालं ना की मग याला सगळ्या जगाचा विसर पडतो, अगदी माझासुद्धा. आता केव्हाची मेसेज करते मी, साधं पाहिलंसुद्धा नाही त्याने. त्यावर पूर्णा आजी विचारते की अगं तुझ्या नवऱ्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे, याचा तुला त्रास होतोय का? त्यावर अस्मिता सांगते हो ना, त्याचं फक्त माझ्यावर प्रेम असायला हवंय. त्यावर कल्पना सांगते की मला तर वाटतं की हिचं बाळणं असं कपाळावर आड्या घेऊनच जन्माला येईल. त्यावर पूर्णा आजी बोलते की मी असं थोडी ना होऊन देईल, आजपासून तू माझ्या ताब्यात आहेस अस्मिता, आणि मी सांगेल असंच करायचं आहे तू सगळं. तर इकडे हा टेलिफोनचा नंबर पाहिल्यानंतर अर्जुन सांगतो की अगं हा तर टेलिफोनचा नंबर आहे, आणि हा आता चालू असेल की नाही आपल्याला ते देखील माहीत नाही. पण तरी देखील सायलीच्या सांगण्यावरनं अर्जुन आता त्या नंबरवर फोन करून पाहतो. तर तो नंबर मात्र बंद असतो. त्यामुळे अर्जुन लगेचच आता चैतन्याला फोन करतो आणि सांगतो की मी तुला एक टेलिफोन नंबर देतोय, सध्या तो बंद आहे, पण तो नंबर आधी कोण वापरत होतं काय याची मला सगळे डिटेल्स हवेत, लवकर मला त्याची माहिती दे. तर चैतन्यही सांगतो की मला फक्त 5 मिनिट दे, मी तुला 5 मिनिटातच सगळी माहिती देतो म्हणून. त्यावर आता अर्जुन सायलीला सांगतो की आपल्याला 5 मिनिटामध्ये चैतन्य सांगतोय तो नंबर कोणाचा आहे आणि तो पत्ता वगैरे देईल आपल्याला, तोपर्यंत आपण वाट पाहूयात. आणि आता ते दोघेही तिथून निघून जातात परत कुलूप लावून. आणि तेवढ्यातच तिथे आता तन्वी आणि मैनावती पोहोचलेले असतात. आता तन्वी रिक्षावाल्याचे पैसे देते आणि खूप घाईघाईनेच दार उघडायला येते. तर पाहते तर काय, तिथे कुलूप मात्र तसंच असतं. आता कुलूप तसंच आहे म्हणल्यानंतर ते पाहून मैनावती मात्र खुश होते की तिच्या घरी कोणी चोर वगैरे शिरलेले नाही आहेत. तर
तन्वी विचार करत असते की सायली आणि अर्जुन इथे आले नाहीत, मग कुठे गेले असतील ते? मला शोधून काढायलाच हवंय, माझा हा डावसुद्धा फसलाय. तर मैनावती तिथे बाजूला बसलेल्या पोरांना विचारते की इथे कोणी आलं होतं का, चोर वगैरे? तर तेही इथे कोणी आलं नव्हतं म्हणून सांगतात. त्यावर तन्वी बोलते की अहो चला पटकन, माझी गाडी बंद पडली आहे, रस्त्यात तशीच सोडून आलो आहे आपण. बरं झालं तुमचं घर तसंच आहे, आता काही टीनाला फोन वगैरे करू नका, चला लवकर इथून. तर सायली आणि अर्जुन आता चैतन्याच्या मेसेजची वाट पाहत असतात आणि तेवढ्यातच चैतन्याचा फोन येतो अर्जुनला. त्याने त्या बाईचा पत्ता आणि नाव वगैरे सर्व काही पाठवलेलं असतं अर्जुनला. तर अर्जुन तो पत्ता पाहतो आणि बोलतो की हा पत्ता तर अगं पनवेलमधलाच आहे. त्यावर सायलीला मात्र काही चैन पडत नसते. सायली बोलते की लगेच चला त्या पत्त्यावर, मला आता अजिबातही राहवत नाही आहे. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन चैतन्याने दिलेल्या त्या पत्त्यावर पोहोचलेले असतात आणि तिथे ती बाई असते. त्या बाईला अर्जुन आता तो जो लहानपणीचा तन्वीचा फोटो आहे तो फोटो दाखवतो आणि विचारत असतो की नीट पहा हा फोटो, या मुलीला ओळखता का तुम्ही? आता खरं तर ती बाई खूप घाबरून जाते आणि अर्जुनला काही एक सांगायला तयार नसते. पण अर्जुन मात्र तिला पोलिसांची भीती दाखवतो व बोलतो की तुम्ही काही सांगताय की मी आता पोलिसांना फोन करू? आता मात्र पोलिसांचं नाव ऐकल्यावर ती बाई घाबरते आणि अर्जुनला सगळं काही सत्य सांगते की ही सदा आणि मैना या दोघांची मुलगी आहे आणि त्यांनीच तिला माझ्याकडे पाठवली होती काम करायला. त्यावर सायली बोलते की काय काम करायला पाठवलं होतं? तेव्हा ती बाई सांगते की मी लहान पोरांकडून चोऱ्या, पाकिटमारी वगैरे करून घ्यायचे आणि त्यासाठीच त्यांनी त्यांची ही मुलगी माझ्याकडे कामाला पाठवली होती. आणि काही असंच नव्हती पाठवली, काही त्यांनी पैसे मोजले होते मी त्यांना त्या मुलीचे आणि म्हणून तर त्यांनी ती मुलगी मला विकली होती. आता हे इतकं सगळं ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.